हाय नमस्कार. त्या बायला पै पावणं तरी कळतंय का? कळतंय का? गोड बोलून मला इथं तुम्ही बोलावलं म्हणून मी इथं आली का? कोणी बोलिवलं? मी येत होती का तुमच्या इथं? तुला म्हणे बोलिवलंय कोणी? मग किती दिवस झालं तुम्ही मला बोलावताय? हा? लय दिवस झालं. आरती उतरायची आणि होती आता तुम्हाला बघायची. सांगते तुमच्या वडिलाला मला भेटायचं होतं म्हणून मी आली. आता लसणाचं मला काही आम्हाला इकडचं राबावतील रोड की. तुम्ही कुठं राहिलाय मला माहिती आहे हा? का? तुम्ही किती आई वारल्यापासून तुम्ही तर आल्यापासून मला बोलावताय का नाही? मी आली का तरी? होय होय. कारण की मला रोज माहित नाही ह्यांच्यावर आले तर ह्यांनी ही आवलाद आहेत का माझ्यावर भांडत भांडत आले ते ना आता सुद्धा भांडत ए नासके ए नासक्या तिथं तुम्हाला सांगते ही तर आहे का नाही बोलू नको. तुमच्या वडिलाच्या तर पण ह्यानं माझ्या संग भांडणं केली होय, लय आणि आता मी केली. तर भांडणं करायला लागले. समद्याला पितावती माझ्या बाबतीत. काय फितावलं तुम्हाला का ग? काय फितावलं खरं खरं तिथं सांगायचं सासू सासऱ्याच्या इथं बी नाटक करते वय ग. हा मग? रातभर तुला बडावली वय लाकडाने मी. होय? हा दारू पिऊन एक तर झोपली माझी नाही. तब्येत ठीक नाही. हा एक तर ते फंगल खाजू 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 बेजार झालो मी. कसलं उंता नाही. मग आमच्या काय मग आम्ही सांगितलं खाजवून. आता इकीला झुपली तिकडं गवताला. कोण कुणी गावताला झोपली तिला आलेली क्यू शेरडाची क्यू आलेली तिला. मग काय मी काढ म्हणलं काय तिला तू नाही काढ म्हणली पण गेली किती. आणि मग ती बघायचं तुमची कुठं असेल तिकडे हे करायची तिचं तर बघणारच आहे. तशी बी शिरडे तुम्ही माझ्या अर्धलीने घेतलेले काय मी तुम्हाला होऊन नाही दिले होय की अर्धलीने घेतली की मग तिचा काटाच अर्धलीने काढतो. हा अर्ध काटा तुझं मीच करते काम तमाम काय करते काय करू शकत नाही. दगडान मी आधीच लेडी आहे माहिती आहे ना तुला हा 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 मेंटल माणसाच्या नादी ए लागायचं. बाय राही नाही का घरात हे घरात ये. ए, कुठे गेला साडू भाऊ? तुझी मजाच करणार आहे बाजरीने मी सुद्धा. मी सुद्धा करेन मी काय तुला मागं सरली काय अगं पावलाच्या दारात नाही म्हणून गप्प आहे नाही तर मग वा, मग तुला सांगितलं असतं मग मी बी सांगितलं मी बी तुझ्या दुलवडच काढली असते अगं मी बी तुझी आज पंचमच केली हा असती. मी सुद्धा दुलवडच काढली असते रंगाची पंचमीच केली हा, असते रंगाचा बेरंग मी करून टाकला रक्ताची असता. ती पण काय मी रंगाचा बेरंग केला असता. मी बेरंगाचा बिरंग केला असता लालगा सांगू मला. हा, तू काय मला सांग तुमची बहीण आहे तुम्ही दापायची आमचं ऐकते काय ते आम्ही सांगायला आलो या हो का इकडं मिवणीच्या इकडं काल होतो तिकडं सासू सासऱ्याच्या इकडं. त्यांची परिस्थिती भावा बहिणीनं कसं झालंय माहित आहे का? त्यांच्या पाय जी आहे ती तर तुम्ही जखम तुम्हाला मी दावली नाही किंवा काय नाही तर आता मस्त इतकं वाईट वाटतंय पण कसं आहे काय करणार आहे करायचं तेवढं तर आपण करतोय. आणि हो काही बच्चा छोटासा बच्चा बघा ते 7 महिन्यातलं 7 महिन्याने झालेला काचत ठेवलेला बच्चा आहे. तर ह्याचं चपटजार ह्यांनी डोकसं करून टाकलं या. हा उशा बिशा लावायला येत नाही त्या काय नाही त्या. आता नाही काय होत. आता हे झालं ना ते किती महिन्यात झालं 4 महिन्याचा 5वा लागली. होय का हे खातोय आपला येपरच बसून येतं बघून गुटुक गुटुक. हर्षदा या इकडे या. चला आता नाही काय बोलणार मी बी आता नाही काय तुला बोलणार घरी- घरी गेल्यावर बघ की तुझी दुलवड कशी काय काढते मी मी उंबऱ्यात ना तो आपतोच बाहेर आणि काढतो. मी- काल मला उडले तसं. आणि मी तुला वाटतं काय मी ग बशीन कोण मी बघू की कोण कोणाचं ए, मत. ए, ज्याचं तसले नसलं पोकळ त्याचं. दणके मला देऊ नको. ए, मला पण तसं नाही तर नको. पाहुण्या रवळाचं दार बघायचं नाही मी उगा दाडायची कोणाला? हा तुला दगड मारायचे म्हणते. रताळे डांबरी नेन उडत गाजरा डांबरी उडत नेन फरफरा हा. तापलेल्या. सांगा की जरा सांगा की म्हणशील माझं दाजेला. म्हणशील उचलायचं नाही माझं वजन पण कोणाला? पायाला धरून उडत नेन. खाली घेऊन हाकची तुम्हाला पायाला धरून ओढत नाही तरी नाही आम्हाला इथनं बाहेर काढायची. कुठनं परा परा अगं त्यांचा आमचा काय समज आहे. पण आता माझी मी काय बोलली का सांगा बरं माझी मी गं बसली आली का ना तुम्हाला मी भेटायला मी काय बोलली का नियमाने खरं सांगायचं काय बोलली का नियमाने मग ह्यानं माझ्या मागं लागायची काय गरज अगं नाही का? जिथं ग बसून काटा काढते की तू. कोण तू? कुठं काटा कसला काढला तुझा काटा मला का माझं काय बरोबर. संबंध काटा मी काय मला मोकळी आहे म्हणते तुझा काटा रातभर काढायला? हिला भांडणं करू करू मग होय? ती मी केली. काय मोकळी आहे ह्याचा काटा काढायला ह्याची बायको नाही ह्याचा मग काटा काय? काढायला काढ. तुमची बहीण काढलं तिकडे काटन कुठं काढायला पाणी 24 तास आहे का किती भाडं आहे? 1600 रुपये भाडं. तब्येत बरोबर नाही उमास निघत्यात या. पडेल ती काढायला लय पित्त झालं पित्त. हे अशी पाव बिव. बायच्या लय नादी लागायचं नसतं पै पाहुण्याच्या.
काय करते ग तू? तुझं काय चालू आहे? ठका एक गेलंय तिकडं विजू काट्यात. झालं का नाही? हो झालं का नाही म्हणलं? ना असू दे. हो काही लागलंय वाढायला. आपलं जावं उद्यापासून कामधंदा बघावा. कुठं यांच्या नादी लागत बसायला आपल्याला टायमिंग नाही. भांडणा टन्नाशीवर एक गेले गावताला मलाच म्हणायला लागली या पाला मोडायला. राहू दे की तिकडंच पडू पडते. आपल्याच नाही जीवाला बरं. गाडी सुद्धा चालू वाटाणा. एकतर लय दगदग झाली माझी. वाहन फिरवायचं तर सोपं नाही एवढं. इथं गावात काढत असताना तिकडं कुठे गेले बघा. आता पाला मोडाय बोलवायला लागली. कसं आहे आमच्या मामांचं बी हाल लय मित्रांनो बेकार आहेत. कारण की ती जी दवाखान्यात त्यांना जायचं होतं तर कसं आहे अडचणीमुळं गेलं नाही. तर आता दवाखान्यात गेल्यावर माहितीच आहे आपल्या सर्वांना कसं असतं कसं नसतं ती. आता मज घातलं त्यांनी बी भरपूर पैसे आणि हाताने करून म्हणजे कष्टाच्या जोरावर नाही एवढं होत. काहीतरी त्याला सोर्स पाहिजे. तसा सोर्स नाही. राहिला आता एकटं पोर. त्याने कमवायचं ते मेडिसिन हे भरपूर महाग आहे. मग किती जरी वाईट वाटलं तरी आता तर स्वतः होईल तर आपण तेवढं तर बघतोयच की. आलोय इकडं पिंकीच्या बहिणीच्या इथं मेहुणीबाईच्या इथं आलेलो आहे. जाता जाता त्याच रोडला आहे तिथे राहिला. म्हणल्यावर म्हणलं जाता जाता चला आपलं भेटून. पण बाय लागली तमाशा करायला. त्याच्यामुळं आलो इकडं साईडला. सकाळी आलता कामाचा बी फोन. उद्यापासून आपलं बघायचं धंदा उद्योग. काय करता हे आपलं 10-5 रुपये आहेत त्याचं ते देऊन टाकायचं. एकतर लय मोठं आहे रेन पाणी आपल्या डोक्यावर. लागली याचं आपल्या महाग आता 7.5 म्हणल्यावर तर करायचं काय. एका दिवसाचे आहे का चांगलं 2-2.5 वर्ष पार खपत आलं. कुठं गावात काढे आता हाय इथं तरी समजा वाळून चिळून गेलं आणि कुठं बाया शिरले बघा इचू काट्याचं. ही बाई एका डोक्याला बोर करते बघा. या बाईला सांगितलं आणि शिकवलं कितीतरी ऐकत नाही कुठलं काम. तर तिचंच खरं करते ना. अंगलोट आमच्या येतं या. आम्हाला लागतंय निस्तारायला. मरायला लागलो एकतर काम कष्ट करून. खातं पोतं सारखंच हाया. त्यांचंच खरं तर करायचं सारखं. आपलं खोटंच. माणूस सांगतोय बाबा काहीतरी सांगत असेल चांगलं वाईट ते ऐकायचं. तसले नसतात गोष्टी अजिबात ध्यानात. खरं द्या काय करायचं ते निस्तरल तापली ती. असं फेकून दिल्यासारखं होतंय 2 दिवस. परिस्थिती लय डाऊन झाली. बीपीचा एकतर त्रास आहे मला आणि त्याच्यामुळं ते पहिल्यासारखा त्रास व्हायला लागला काय मला समजा नाही. चक्कर येते या उमास निघल्यासारखं होते तर या. ज्यावेळेस आजारी होतो पहिल्यांदा त्यावेळेस असंच झालेलं आहे. त्याच्यामुळं तसंच व्हायला लागलंय फिरून सनी. खाल्ली बरं का आता एक पित्ताची गोळी. बघू कसं येतंय का कमी. अजून तर नाही आलं. अजून एक आहे ती खायची.